ठळक बातम्या. सांगली 300 किलो गांजा जप्त. सातारा जिल्ह्यातील आरोपीला अटक. सांगली पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 300 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी मंगेश मोरे राहणार बोरजाईवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा याला ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक पुणे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मिरज पंढरपूर महामार्गावरील तांबवे फाटा परिसरात रोडवर सापळा रचून अशोक लँडेड कंटेनर क्रमांक NL01 AB 9366 अडवण्यात आला. केबिनमधील कप्प्यातून 2 किलो वजनाचे 150 पॅकेट म्हणजेच अंदाजे 300 किलो गांजा जप्त करण्यात आला. हा गांजा पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. स्थानिक पुणे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जप्त गांजा व वाहनाबाबत पुढील तपास सुरू आहे. आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगली ड्रग्सची कारवाई झालेली आहे. यांच्यामध्ये LCV तर्फे एक गांजाचे कन्साइनमेंट ज्यांच्यामध्ये 300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे. यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे. बाकी इतर जे आरोपी यांच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दलचे विचारपूस आणि शोध चालू आहे. हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चाललं होता अशी प्रारंभिक जे आहे चौकसीमध्ये माहिती मिळालेली आहे. अजून यांचे तपास चालू आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजसाठी मुकेश मोहिते यांचा रिपोर्ट. तुमच्या स्वप्नातील घरासाठी एक विश्वासू नाव गोल्डन आय रिअल इस्टेट. सांगली असो किंवा पुणे, कोल्हापूर, मुंबई वा इतर महाराष्ट्रात कुठेही प्रॉपर्टी डीलिंगसाठी, खरेदी विक्रीसाठी तुमच्या विश्वासू पार्टनर. प्रॉपर्टी डीलिंग, रिडेव्हलपमेंट आणि रिअल इस्टेट कन्सल्टन्सी, सर्व सेवा एकाच ठिकाणी. योग्य मार्गदर्शन, पारदर्शक व्यवहार. आजच संपर्क करा. गोल्डन आय रिअल इस्टेट. प्रोप्रायटर श्री पियुष भाटे, सांगली.